काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आपल्याबरोबर फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात। विजय वडेट्टीवार, इथे आपण पाहतो एका बाजूला धनगर आमदार आणि आदिवासी आमदार म्हणजे सरकारमधलेच काही आमदार जे आहेत, खासदार आहेत, ते या ठिकाणी आंदोलन करताना दिसत आहेत। अरे हॅलो हॅलो जी जी विजयजी बोला। हा, हे खरं म्हणजे महाराष्ट्राचे विधानसभेचे उपाध्यक्ष ज्यावेळेस या पवित्र्यापर्यंत येतात त्यावेळेस या राज्यकर्त्यांना आता लाज शरम शिल्लक राहिली का, हा खरा प्रश्न येतो। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आदिवासी आमदारांचं शिष्टमंडळ भेटायसाठी वेळ मागतं, ते त्यांना वेळ देत नाहीत, त्यांचं म्हणणं ऐकायला त्यांच्याविषयी वेळ नाही आणि लाडक्या बहिणींचे सरकारी तिजोरीतून इव्हेंट करायला वेळ मिळतो आणि ह्यांना आदिवासीचे महाराष्ट्रातील आज एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या आदिवासी समाज, त्यांचं नेतृत्व करणारे आदिवासी आमदार त्यांच्या प्रश्नासाठी वेळ मागतात, जे काही JR काढला गेलाय त्यावर चर्चा करायसाठी वेळ मागतात आणि खुद्द उपाध्यक्षांना वेळ मिळत नाही, सत्ताधारी आमदारांना वेळ मिळत नाही। मग हे सरकार कुठल्या कामाचं आहे? हे सरकार कुठल्या लायकीचं राहिलं काय? खरं म्हणजे लायकीपेक्षा दुसरा शब्द वापरता आला असता। या लोकांना आज स्वतःच्या सत्तेमध्ये राहून हक्कासाठी लढावं लागतं। त्यांना जर न्याय मिळत नसेल तर महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेने कुणाकडे न्यायाची अपेक्षा ठेवावी, कुणाकडे न्याय मागावा, हा खरा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे। हे लोकांचे न्याय, त्यांना लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि लोकांना न्याय देण्यासाठी हे सरकार आता लायकीचं राहिलं नाही। नक्कीच वडेट्टीवार, आणि आपण पाहतो की इथे नरहरी झिरवाळ आणि त्यांच्यासोबतचे आमदार खासदार यांनी आज मंत्रालयातल्या संरक्षक जाळीवर उडी मारली। नाही, हे जाळीवर उडी मारली, उद्या जीव गेला असता, केवढी मोठी भयानक घटना घडली। हे कशासाठी झालं? त्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी वेळ काढू नये आमदारांना भेटण्यासाठी सत्तेतील, का यांचा वापरा आणि वेगळा यांचा उपयोग झालेला संपला आता आणि त्यांना आदिवासीची काही देणे गेलं नाही। आदिवासीच्यावर अन्याय होतोय त्यासाठी हे लढत आहेत सगळे आमदार, त्यांच्या हक्काच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यासाठी हे लढत आहेत आणि त्यासाठी न्याय मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे जात आहेत। मुख्यमंत्र्यांनी जो JR काढला तो JR कारण निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजांना बनवाबनवी करण्यासाठी काढलेला JR आहे। खरं तर त्यांना अधिकारच नाही, तो अधिकार केंद्र सरकारला आहे आणि हे निवडणूक काढून घेण्यासाठी केलेला तो एक फार्स आहे, तो एक बनवाबनवी आहे, मूर्ख बनवण्याचा धंदा आहे। आणि अशा स्थितीमध्ये ज्यावेळेस आदिवासी आमदार विचारायला जातात की तुम्ही हा JR काढला आणि आमच्यावर अन्याय होतोय, तर त्यांना समजायला पाहिजे, त्यांच्या प्रश्नाचं समाधान करायला पाहिजे, त्यांना भेटायला पाहिजे। पण ते भेटण्यासाठी सुद्धा टाळाटाळ करत असतील तर मात्र हे बरोबर नाही। यांना खुर्चीवर बसण्याचा सुद्धा आता अधिकार राहिलेला नाही, असं आमचं स्पष्ट मत आहे। नक्कीच धन्यवाद विजय वडेट्टीवार, तुम्ही आमच्याशी बोलात त्याबद्दल। तर सरकारला आदिवासी समाजाचं देणं घेणं नाही असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। तरी